नमस्कार फ्रेंड्स, विभाज्यतेच्या कसोट्या याच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो, तुम्ही सर्व लोकांनी पाहिलं असेल ते लक्षात घ्या. आणि म्हणजे माझी पुन्हा तीच विनंती आहे, ज्या लोकांनी आधीचे लेक्चर पाहिले नसतील कृपया ती पहा, लक्षात घ्या. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला त्याची भरपूर प्रॅक्टिस दिली राहते, बरोबर ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्यात, लक्षात आलं. तर तिथून स्टार्टअप करा आणि मग नेक्स्ट लेक्चर असे पाहता यायचे, लक्षात घ्या. सो अमेझिंग चॅप्टर आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. विभाज्यतेच्या कसोट्या आपण शिकतो आहेत. साधारण 3 भागामध्ये याला शिकायचं आहे, कारण आजच्या भागामध्ये मी प्रयत्न केला तरी भरपूर उदाहरणं अशी सुटून जातात. त्यामुळं तिसरा पार्ट याचा आपण लगेच यानंतर जो शिकणार त्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणं शिकणार, मोठ्या प्रकारची असेल, बरोबर आहे. मागच्या लेसनमध्ये आपण काय शिकलो, फुल्यांची उदाहरणं शिकलो होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर. फुल्यांची उदाहरणं शिकलो, कसोट्या व्हेरीफाय कशा करायच्या ते आपण शिकलो होतं, बरोबर आहे. आजच्या भागामध्ये काय शिकायचं मित्रांनो आपल्याला, आजच्या भागामध्ये त्याच्या पुढचा म्हणजे आज आपण त्या कसोट्यांचा वापर कसा करायचा यावरच, म्हणजे कसोट्यांचीच गरज आहे त्यावर काय काय अवलंबून असू शकतं. तर आज आपण स्लाईड घेऊन एक टॉपिक क्लिअर करू, लक्षात घ्या. काल म्हणजे मागच्या प्रकरणामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरणं घेऊन घेतलं होतं, बरोबर. आज उदाहरणं घेणार आहेत, बट कसं घेणार आहे आपण, एक कन्सेप्टला सोबत घेऊन त्यावरचे एक्झाम्पल बघूयात, बरोबर आहे. त्याचा वापर आपल्यामध्ये कसा होतो, एक्झाममध्ये कसा येत असतो, बरोबर ना. साधारण स्टेट आणि सेंट्रलची एक्झाम याच्यामध्ये तफावत राहते ती फक्त आणि फक्त प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये, लक्षात घ्या. प्रश्न बदलत नाही, संकल्पना बदलत नाहीत, प्रकरण कधीच बदलत नाहीत, लक्षात घ्या. मी तुम्हाला मुद्दाम ह्या गोष्टी याच्यासाठी सांगतो आहे. एक कन्फ्युजन असतं आपल्या माइंडमध्ये, दुविधा अवस्था असते की मला स्टेटची तयारी करत असताना कुठल्या प्रश्नांची मी तयारी केली पाहिजे, सेंट्रलच्या एक्झामची तयारी करत असताना मी कुठल्या एक्झामची किंवा कुठले एक्झाम्पल हाताळायला हवे, हे कन्फ्युजन असतं, बरोबर ना. बघा, कन्फ्युजन टाळण्यासाठी मात्र एकमात्र सोल्युशन असं राहील किंवा उपाय राहील, जस्ट फक्त चॅप्टर कंप्लीट करा, त्याचा पुरेपूर अभ्यास करा. कुठल्याही प्रकरणाचा तात्विक भाग, त्यामध्ये येणारा एकूण एक टॉपिक, सब टॉपिक, त्यामधले एक्झाम्पल, याची नाळ कशी फसवून ठेवता येईल, हा तुमचा प्रयत्न असला पाहिजे, लक्षात घ्या. केवळ कुठल्याही प्रकरणाला हातात घेऊन त्याची उदाहरणं घ्यायची आणि ते सोडून पाहिजे, त्याला डुप्लिकेट करायचं दुसऱ्या तिसऱ्यामध्ये, यावरून केवळ प्रॅक्टिस होईल असं नाही, लक्षात घ्या. तर तुम्हाला काय करायचं असतं, तुम्हाला उदाहरणाची इंटरलिंक तयार करता आली, स्वतःहून तयार करता आली पाहिजे, लक्षात आलं ना. एक साधा कॉमन सेन्स असतो, लक्षात घ्या. साधा कॉमन सेन्स आहे. विभाज्यतेच्या कसोट्या शिकत असताना नावातच अर्थ विभाज्यतेच्या, विभाज्य म्हणजे ज्याला भागायचं आहे तो ना, बरोबर ना, विभाज्यतेच्या कसोट्या. सो हे लक्षात घेतलं म्हणजे आपल्याला मसावी लसावीच्या आधी याची गरज आहे हे आपल्याला स्पष्ट होऊन जाईल या ठिकाणी, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायच्या असतात. सो म्हणून लेक्चर जे आहेत हे सर्व सिरीज वाईज पाहायचे असतात तुम्हाला, कारण ते समजणार नसतात, बरोबर ना. कारण मी कुठलंच अधीमध्ये घेतलेलं नाहीत, बरं. असं मनात आलं घेतलं लेक्चर असं नाही. सो सिक्वेन्स आहे, त्याच्यामध्ये सुद्धा उदाहरणाचा सुद्धा सिक्वेन्सला चढता क्रम लावायचा आहेत आपल्याला, ओके. सोप्याकडून कठीणाकडे लावायचं आहेत. उदाहरणं अमेझिंग असतात, ती शिकण्यासाठी म्हणजे खूप महत्त्वाची शिकायची, त्याच्या आधी कुठली तरी झाली पाहिजे, बरोबर ना. तर आपण जाऊया उदाहरणाकडे, ओके. तर आपलं पहिला कन्सेप्ट घेऊयात आपण आजच्या लेक्चरमधला, सूत्रावरील उदाहरण आहे. कुठल्या सूत्रावरील उदाहरण आहे, तर जाऊया आपण तिकडे. तर बघा मित्रांनो, आपलं सूत्र आहेत भाज्य बरोबर भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी. वाचू एकदा परत. पहिला कॉन्सेप्ट आजच्या लेक्चरमध्ये चांगलं लक्ष द्या, बेसिक टू ॲडव्हान्स. यात ज्याला माहीत आहे, ज्याला समजते त्याला सोपं जाईल, बरोबर ना. माहीत नाही त्यांचा विचार आपल्याला करायचा या ठिकाणी. मी मागच्या लेक्चरमध्ये बोललो होतो बऱ्याचदा, आपल्याला त्या तळागाळातल्या विद्यार्थ्यासाठी प्रयत्न करायचा आहे, त्यालासुद्धा सोबत घ्यायचं आहे, सगळ्यांनी सोबत जायचं आहे, म्हणजे आपली प्रॅक्टिस चांगली होईल, गणित शिकायचं आहे, बरोबर आहे. आपला पहिला कन्सेप्ट आजच्या लेक्चरमधला, कन्सेप्ट म्हणतो आहे, उदाहरण नाहीत, कारण मला उदाहरणाशी घेणं देणं नाही, मला कन्सेप्टशी घेणं देणं आहेत, मला संकल्पना शिकायची आहेत आणि त्यावरचा आवाका चेक करायचा, ओके. तर बघा, पहिला कन्सेप्ट आहे, पहिली संकल्पना आहेत. काय कॉन्सेप्ट आपला पहिला, भाज्य बरोबर सूत्र आहेत भाज्य बरोबर भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी, राईट. अतिशय सोपं उदाहरण बघूयात आपण. जस्ट आज उदाहरणाची स्लाईड कमी, संकल्पनांची स्लाईड येईल, बरोबर आहे. कारण मला संकल्पना घेऊन उदाहरणं घ्यायची आहेत आणि ती तुम्हाला समजून घ्यायची, बरोबर ना. तर जस्ट एक उदाहरण मी या ठिकाणी लिहितो, लक्षात घ्या, नीट लक्ष द्यायचं, बरोबर आहे. सपोज एक उदाहरण हे स्पष्टीकरणासहित असेल, बरोबर ना. जस्ट मी 35 भागेला 4 घेतलं, लक्षात घ्या, 4 घेतलं आहे. 4 8 किती 32, राईट. अतिशय सोपं आहे. उरलेत किती 3, याला आपण रिमेन नंबर्स मीन्स बाकी असं म्हणतो, बरोबर ना. ज्याला मी भाग दिला तो झाला भाज्य, जे वरती आहे त्याला म्हणतो आपण भागाकार. हे सगळ्यांना माहीत आहे, बरं असं नाही. आणि हा जो असतो हा काय आहे, भाजक. सूत्र काय आहेत आपलं, जे वर दिल्याप्रमाणे सूत्र आहेत, स्लाईडमध्ये सूत्र आहेत.
भाज्य बरोबर भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी. आता हा फॉर्म्युला कुठे कुठे यूज करायला लागतो? साधारण बेसिक लेवलच्या ज्या एक्झाम आहेत त्याला हा कॉन्सेप्ट येऊ शकतो, बरोबर आहे. आपल्याला रिसर्च जायचं आहे, कुठलीच घाई नाही, बरोबर ना. मग इम्प्लिमेंट कसा करायचा आहे? सोपं आहे सगळं. भाज्य कोण आहेत आपला 35, राईट. भाजक कोण आहेत 4, गुणेला भागाकार किती आहे 8 आणि प्लस बाकी किती आहे 3. बघा ना, 35 बरोबर 8 चौक किती 32 आणि हे प्लस 3 म्हणजे 35 बरोबर किती आले 35. क्लिअर होऊन आलं तुमचं सगळं. तर याला वापरायचं असतं. आता चांगलं लक्षात घ्या, मी आज काय सांगितलं, माझ्या सूचना ह्या स्पष्ट असतात. आधीच सांगतोय मी तुम्हाला, आजच्या लेक्चरमध्ये प्रश्नांच्या स्लाईड कमी येतील, संकल्पनांच्या स्लाईड येतील, बरोबर ना. आणि त्यावरची उदाहरणं मी बोर्ड स्वतःच घेणार, लक्षात घ्या. कारण प्रश्नाच्या स्लाईड आणणे, त्याला समजून घेणे हे आज गरज नाही त्याची, लक्षात आहे. त्याच्यापेक्षा चांगला इम्पॅक्ट त्याचा पडू शकतो आज, बरोबर ना. कारण आज आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न घेण्यापेक्षाही जे काही मागच्या लेक्चरमध्ये संकल्पनांची कमतरता म्हणजे घेऊ नाही शकलो आपण, बरोबर ना, राहून गेलं वेळेच्या अभावी, ते आपल्याला आज कंप्लीट करायचं, बरोबर आहे. तिसऱ्या लेक्चरमध्ये अजून प्रश्नांच्या स्लाईड असतील, भरपूर प्रश्न शिकूयात. परंतु आज आपल्याला काही संकल्पना या ठिकाणी घ्यायच्या ज्या राहून गेल्या होत्या आपल्या, बरोबर ना, त्या घेणं गरजेचं आहे. त्या भरोशावर आपल्याला उदाहरणं सोडवता येतात मित्रांनो. तर बघा, पहिली संकल्पना काय आहेत? सूत्र जे वर पण आहेत, भाज्य बरोबर भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी. आता हे प्रश्न शाब्दिक उदाहरणाच्या स्वरूपात कसे कन्व्हर्ट होतात नीट लक्षात घ्यायचं. शाब्दिक उदाहरणाच्या स्वरूपात कन्व्हर्ट कसे होतात ते लक्षात घ्यायचं. हे तुमच्या डोळ्यासमोर आहेत, हे मी पुसून टाकतो आणि इथेच तुमच्या डोळ्यासमोर एक प्रश्न तयार करतो. तर चांगलं नीट लक्षात घ्या. हा फॉर्म्युलासुद्धा असाच ठेवतो मी. बघा, आपल्याला प्रश्न समजून घ्यायचे आहे, उदाहरणाची रेस नाही लावायची, बरोबर ना. उदाहरणं कुठल्याही मॅटर नाही करत, लक्षात घ्या. मॅटर काय करते? संकल्पना. तर बघा, एखादा क्वेश्चन मी या ठिकाणी करतो. सपोज जर आपल्याला भाजक, तेच मगाचं भाजक बरोबर 4 असं म्हटलं असेल, राईट. भागाकार बरोबर 8 असं म्हटलं असेल आणि बाकी दिलं असेल आपल्याला 3 आणि विचारलं आहे तर भाज्य बरोबर क्वेश्चन मार्क. काय करणार मी या ठिकाणी? अतिशय सोपं आहेत, लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कठीण उदाहरणातून नाही समजणार, सोप्या उदाहरणातून समजणार, बरोबर ना. जस्ट फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे काय दिलं आहे? भाजक. मग भाजकच्या ठिकाणी मी भाजक टाकेल किती 4, भागाकार किती आहेत माझा 8 तिथे टाकेल, बाकी किती आहे 3 आणि विचारलं काय? भाज्य. तोच मला हवा आहे. 8 चौक किती 32 प्लस किती 3 म्हणजे या ठिकाणी आले 35. क्लिअर झालं. डझनभर उत्तर घेतले, प्रश्न घेतले म्हणजे प्रश्न समजेल का? बिलकुल नाही. 100 घेतले म्हणजे समजेल का? एकच घ्या, त्याला वेगवेगळ्या अँगलनं चेक करा, सो इम्प्लिमेंट करा ना मग नंतर, बरोबर ना. ते समजून घ्या, लक्षात घ्या. जस्ट हेच कसं व्हेरीफाय करा. निघाला तुमचा भाज्य बरोबर आहे 35 निघाला. तेच एक छोटंसं उदाहरण आपण बारकाव्या स्वरूपात पाहतो, बरोबर. याला अजून मी चेंज करतो, तोच फॉर्म्युला घेतो आहेत, लक्षात घ्या. तेच सगळं घेतो आहे, इथं क्वेश्चन चेंज करून घेत आहेत, बरोबर ना. वेगवेगळ्या व्हेरिएशन याच्यामध्ये आपल्याला पाहिजे, तोच आहे बेसिक कन्सेप्ट, बरोबर ना. समजा आपल्याला भाज्य दिलेलं आहेत, लक्षात घ्या. आता भाज्य दिलेलं आहेत तुम्हाला, किती होता आपला भाज्य 35 होता, लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला भागाकार दिलेला असेल, भागाकार किती आला होता 8 आला होता, लक्षात घ्या. बाकी किती होती? बाकी होती मग अशी 3 आणि कोण राहिलं तर आपल्याला विचारलं आहे भाजक बरोबर किती. भाजक तर आपल्याला माहीत आहे, पण आपण उदाहरण कसं सोडवायचं हे शिकतो, बरोबर ना. टाकूयात त्याच्यामध्ये व्हॅल्यू. सूत्र तेच आहे. भाज्य किती आहे 35 आहेत, लक्षात घ्या, बरोबर. भाजक तोच तर काढायचं आहे. सपोज भाजक आपल्याला माहीत नाही म्हणून मी तसं लिहितो, राईट. गुणेला भागाकार कुठं आहेत 8 आहेत, राईट. भागाकार आहे 8, बाकी किती आहेत 3. यस, बरोबर ना. आता सोडवायचं आहेत म्हणून शब्द न लिहिता, लक्षात घ्या, शब्द न लिहिता मी भाजकाच्या ऐवजी एक्स घेतो. काय प्रॉब्लेम आहे? समीकरण आपण याच्या आधी शिकलो तर त्याचकरिता त्याचा वापर करा ना डायरेक्ट, बरोबर आहे. म्हणजे 35 इज इक्वल टू 8 × x 8x प्लस किती 3. आलं लक्षात? अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. चलपद स्थिर पद मागच्या लेसनमध्ये शिकलो होतं म्हणून तर म्हटलं सिक्वेन्सनं लेक्चर पहा माझी, मग समजेल तुम्हाला, बरोबर ना. आता 8x इज इक्वल टू 35 - 3 कारण हे प्लस मायनस झाले म्हणजे 8x इज इक्वल टू किती 32 आणि x इज इक्वल टू किती 8 चौक 32 म्हणजे 4 म्हणजे माझा भाजक या ठिकाणी किती असेल 4 असेल. समजलं आपल्याला? या फॉर्म्युला म्हणजे याचा अर्थ असा होतो, त्या सगळ्या स्पष्ट असल्या पाहिजे. सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी. यावरून जर मला 1 2 3 4 लक्षात ठेवायचं. काय म्हटलं आहे मी? ह्या 4 राशींपैकी म्हणजे 1 भाज्य 2 3 आणि 4 ह्या 4 पैकी कुठल्या आहेत 3 राशी दिल्या असता चौथी राशी आपल्याला काढता येईल. कॅल्क्युलेशन थ्रू आरामात काढता येईल, बरोबर ना. हेच आपल्याला शिकायचं आहे. तर आजचा लेक्चरमधला हा पहिली संकल्पना होती कुठली? सूत्रांचा वापर करणे. क्लिअर झालं? क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? आपण पुढे जाऊयात. बघा मित्रांनो,
आपला पहिला कन्सेप्ट होता सूत्रांचा, बरोबर आहेत. उदाहरणासोबत घेणार आहे मी तुम्हाला. आधीपासून तुम्ही मला पाहत आहेत आपला म्हणजे जी शिकवण्याची कुठली मेथड वापरायची आपल्या सोप्याकडून कठीणाकडे. केवळ उदाहरणं सोडवायचीच नाहीत, मी तुम्हाला आधीच सांगितलं. कारण मला माहिती आहे बॅचशिवाय बॅचमध्ये जे 100% डिटेल होतं ते यूट्यूबच्या माध्यमातून जरी शक्य नसेल तरी जेवढं काही आपण आज इथं घेतो आहे होऊ शकते 10च घेऊ, 10%च घेऊ, पण त्याला 100% करण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे, समजून राहिलं की नाही. म्हणजे 20% जरी होत असेल तरी त्याला 100%मध्ये घ्यायचं, लक्षात घ्या. त्यातलं सुटलं नाही पाहिजे कुठलं. केवळ उदाहरणं शिकल्यानं चॅप्टर कंप्लीट होत नाहीत, बरोबर ना. मग या स्वरूपाची उदाहरणं आपल्याला सोडता येईल, बरोबर ना. ते आपल्याला पाहायचं आहे किंवा त्याची प्रॅक्टिस आपल्याला करता आली पाहिजे, लक्षात घ्या. कन्सेप्ट वाईज याच्यात आपल्याला तर दुसऱ्या प्रकारच्या याच्यावरचे प्रश्न असू शकतात जे कसोट्यांची मदत कुठं कुठं आपल्याला लागू होते बघा. तर दुसरी स्लाईड आहे आपली. दुसरा जो कन्सेप्ट आहे तो आहे मूळ अवयव पाडणे. कुठला आहे? मूळ अवयव पाडणे. आता बघा, मूळ अवयव पाडणे इतकी बेहतरीन संकल्पना आहेत, खरंच बेहतरीन संकल्पना आहे. मला नीट ऐकत चला बरं, नीट ऐकत चला. इतकी खास कन्सेप्ट आहेत मूळ अवयव पाडणे. आपल्या स्पर्धा परीक्षेमधले बॅचमध्ये सगळं सांगितलं जातं ट्रिक्स वाईज, लक्षात घ्या. आता बोर्डवर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समोरच नाही तर मी कसं प्रेझेंट करणार. फक्त मला जे बोलायचं आहे ते मी वन साईड बोलतो, बरोबर ना. ह्या मूळ अवयव पाडण्याने जे आज आपण शिकणार आहे, आत्ता शिकणार आहे, मूळ अवयव पाडणे या संकल्पनेने आपल्या स्पर्धा परीक्षेमधली 8 ते 9 प्रकारची उदाहरणं सोडविता येतात. सो लिसन, 8 ते 9 प्रकारची उदाहरणं बोलता येत. मी तुम्हाला कंडिशन वाईज आत्ताच्या आत्ता सांगतो, लक्षात घ्या. फर्स्ट, जे आजच पाहणार मूळ अवयव कसे पाडायचे जे कसोट्यांच्यामध्ये, त्याच्या भरोशावर. सेकंड नंबर, मसावी काढता येईल. म्हणजे शॉर्टकट असेलच, प्रश्नच नाही. पण जेव्हा काहीच नाही माझ्याकडे, मला उत्तर हवं आहे, तर ही पद्धत आपल्याला कामात संजीवनी ठरू शकते, लक्षात घ्या. मसावी लसावी काढता झाले 2 प्रश्न, हे झालं. असामायिक अवयवांचा गुणाकार किती हे याच पद्धतीवरून शोधता येतं जे मसावी लसावीमध्ये आपल्याला लागत असतं, लक्षात घ्या. वर्गमूळ काढण्याच्या तुमच्याकडे शेकडो ट्रिक्स असू द्या, पण ऐन वेळेवर आपल्याला सुचलं नाहीत, समजलं नाहीत किंवा वापरता नाही आलं, अशा वेळेस मूळ अवयव पद्धतीनं वर्गमूळ काढता येतं, लक्षात घ्या. बरं, या प्रश्नासाठी तुमच्याकडे शॉर्टकट्स असतील बघा. मी प्रश्नाचे नमुने सांग कुठं कुठं यूज करता येतं. पण ऐन वेळेवर आपल्याला एखादी अशी संख्या आहे जिला कुठल्या संख्येनं गुणायचं अथवा भागायचं म्हणजे वर्गसंख्या भेटेल असं जर विचारलं, त्यासाठी सुद्धा हा जो एक सब क्वेश्चन असतो वर्ग आणि वर्गमूळमधला, तो सुद्धा याने सुटतो. घन आणि घनमुळामधले 2 प्रश्न याने सुटतात, लक्षात घ्या. जे शॉर्टकट नाही सुटतात आणि याने सुटतात, लक्षात आलं ना. बघा ना किती अमेझिंग आहेत. यामुळे आपल्याला अशा गोष्टी म्हणजे आपल्याला गणिताचे शॉर्टकट कसे तयार करायचे बघा. गणिताला प्रदान केलेली शॉर्टकट आपल्याला पाहिजे, लक्षात घ्या. डोकं नाही लावायचं आहे, नाही लावायचं आहे. गणिताला प्रदान केलेली शॉर्टकट वापरायची आहे, जिथून आपल्याला काहीतरी मार्मिक मटेरियल भेटेल आणि ते यूज करायचं आहे, समजलं ना. अभ्यासाची प्रगल्भता आहेत ना ती यूज करायची, लक्षात आलं. सो आपला आजचा जो म्हणजे पुढचा कन्सेप्ट आहे तो आहे मूळ अवयव पाडणे, बरोबर आहे. मग मूळ अवयव कसे पाडायचे ते सोपं आहे. परत सांगतोय, असं नाही की तुम्हाला काहीच माहीत नाही, मी बोलतो आहे म्हणून तुम्हाला सर्व माहिती आहे. तुम्ही अभ्यास करणारे लोक आहेत, चांगला अभ्यास करत आहेत तुम्ही, मला माहिती आहे. सिरियस लोक आहेत अभ्यास करणारे तुम्ही हे व्हिडिओ पाहत आहे, सिरियस आहेत, अभ्यास करत आहे, चांगला अभ्यास करत आहे. त्याला एक अजून चांगलं वळण देण्याचा आपला फक्त प्रयत्न आहे, अदरवाईज काहीच नाही, लक्षात आलं. म्हणून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. त्याला एक योग्य ट्रॅकने आपल्याला नेण्याचा एक फक्त आपल्याला प्रयत्न करायचा, बरोबर आहे. तर कुठली संकल्पना आहे? मूळ अवयव पाडणे, लक्षात घ्या. मूळ अवयव पाडणे संकल्पना आहे. जस्ट एक एक्झाम्पल अतिशय सोपं घेतात. जस्ट एक 50 घेतलं, लक्षात घ्या. 50 मी तुम्हाला सांगितलं आजच्या स्लाईडमध्ये संकल्पना आणि उदाहरणं अशी घेऊयात, बरोबर आहे. म्हणजे थोडं सोपं जाईल. 50. आता 50ला लहानात लहान कुठल्या संख्येनं भाग देता येईल? बोला. 10 जातो याला भाग, 5 जातो, 2 जातो, कारण आपण कसोट्या शिकलेला आहोत, बरोबर आहे. बट लहानात लहान म्हटलं मी, कारण हे लक्षात ठेवायचं. कुठले आहेत? 2. मग 2 किती? 2 25 50 होते, लक्षात घ्या. 2 25 25 क्वेश्चनच आहे तो ॲक्च्युली. बस आपल्याला हेच पाहायचं आहे. म्हणून स्लाईड मी मुद्दाम स्लाईड का नाही आणल्या, कारण बेसिक लेवलचे प्रश्न आहे. प्रत्येक वेळेस स्लाईड आणून तिथेच नंतर सोडवायची गरज नाहीत. मोठमोठी उदाहरणं असतील तशीच घेऊया. आज आपल्याला संकल्पनातून जायचं आहे ह्या लेक्चरमध्ये. आजचे दुसरेसुद्धा लेक्चर आहे कशाचं आहे? संकल्पना घेऊन उदाहरणं पाहणे, लक्षात घ्या, बरोबर आहे. मग 25चे फॅक्टर पाडायचे. 2 गुणिले 5. 25चे फॅक्टर काय असतील? 5 गुणिले 5. क्लिअर झाले? याला म्हणतात. आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न क्लिअर झाला तुमचा. कुठला? जर तुम्हाला विचारलं 50चे मूळ अवयव किती, तर ते झाले तुमचे 3, लक्षात घ्या. म्हणजे बघा ना, 50चे मूळ अवयव पाडा हे सुद्धा क्लिअर झालं. आणि 50चे मूळ अवयव किती, हाऊ मेनी प्राईम नंबर्स, ते सुद्धा निघालं 3, बरोबर ना. फॅक्टर पाडा ते सुद्धा क्लिअर झालं. याची आपल्याला गरज पडत असते. नेक्स्ट लेक्चरमध्ये मसाई लसाईमध्ये मी तुम्हाला शिकविणार आहे भागाकार पद्धतीने मसाई लसाई काढणे, मूळ अवयव पद्धतीने मसाई लसाई काढणे. तेव्हा हे सगळं तुमचं झालेलं असलं पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या. झालेलं असलं पाहिजे, बरोबर आहे. अजून एखादं एक्झाम्पल बघूयात आपण. अजून एखादं एक्झाम्पल बघा ना. एक्झाम्पल घेऊयात आता. 120चे मूळ अवयव आपल्याला पाडायचे. 120चे कुठली लहानात लहान संख्या तिला भाग देईल? 2 आहेत. बे किती? 60.
बेस 60 120 राईट. परत पुढे जाऊया. 2 गुणेला किती 30 झाले कारण 30 दोन्ही 60 राईट. अजून नेक्स्ट 2 गुणेला किती 2 गुणेला 15 30 बरोबर आहेत. परत जाऊयात खाली 2 गुणेला 3 गुणेला किती 5. या पद्धतीने मुळवे पडले. जर तुम्हाला अजून याच्यात विचारलं 120चे मुळवे किती 1 2 3 4 5 किती झाले 5. या पद्धतीने आपल्याला शिकायचं असतं मूळ अवयव पाडणे. क्लिअर आहे, करता येईल. उदाहरणं लहान असो मोठी असो शिकायचं आहेत. परत सांगतो यानुसार आपल्याला भरपूर उदाहरणं पाहता येईल बरोबर ना. साधारण तुम्हाला जर वाटलं की 360चे मला फॅक्टर पाडायचे तर ते सुद्धा आपल्याला पाडता येईल. इथे पाडूयात आपण. लक्षात घ्या 360 म्हटलं आहे मी बरोबर ना. 360 लक्षात घ्या. तर 360चे फॅक्टर कसे असतील 2 गुणेला 180 म्हणजे 360 आहे. 18 2 36 बरोबर आहे. नेक्स्ट 2 गुणेला 90 180 राईट. परत 2 गुणेला किती 45 म्हणजे 90 दिलं या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट 2 गुणेला आता 45 आहे. कुठल्या लहानात लहान संख्येनं भाग जाईल 3 भाग जाईल. यस म्हणजे 3 किती 45 15 45 लक्षात घ्या. अजून खाली जाऊयात 2 गुणेला 3 गुणेला किती ना 5 3 गुणेला 5 15 राईट. याला म्हणतात मूळ अवयव पाडणे. समजून राहिलं. ही प्रश्नासोबत संकल्पना आणि संकल्पनांसोबत प्रश्न आहे. दोघांचं या ठिकाणी समायोजन करता नीट लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला हे प्रश्नसुद्धा बेसिक लेवलचे प्रश्न आहे. मोठमोठ्या उदाहरणामध्ये आपल्याला लागतात. हे मसाई लसाईमध्ये लागतात लक्षात घ्या. वर्गमुळामध्ये लागतात. घनमुळामध्ये लागतात. घातांकामध्ये लागतात. कुठल्याही संख्यांचा कुठलाही पाया काढण्यासाठी ह्याची गरज पडू शकते. समजलं ना. गणितासाठी वापरायचं आहे. हा माझा शब्द लक्षात घ्या तुम्ही बरोबर ना. तर आपल्याला या पद्धतीनं पुढे जायचं आहे. समजली ही प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला वापरायचे आहे. संख्या वाढत जाते. मी काय म्हटलं संकल्पना घ्यायची आहे. प्रश्न मी बोर्ड स्वतःच घेत आहेत. पटलं ना. स्लाईडची गरज नाही त्यात का कारण आपल्याला संकल्पनांसोबत जायचं. लक्षात आलं ना. केवळ प्रश्न सोडून संकल्पना क्लिअर होणार नाहीत. तिसऱ्या लेक्चरमध्ये काही वर्ड प्रॉब्लेम असतील तिथे मात्र प्रश्नांची स्लाईड येईल आणि आपण प्रश्न सोडूयात. ह्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपल्याला हे शिकायचं आहे. ही आपली दुसरी संकल्पना होती. कुठली मूळ अवयव पाडणे. क्लिअर आहे. तर आपण पुढे जाऊयात. अजून बघा मित्रांनो पुढची संकल्पना आहेत भाजकावरील प्रश्न सोडविणे. भाजकाला घेऊन प्रश्न कसे विचारतात. भाजक म्हणजे बेस एकच प्रश्न एकच संकल्पना त्याला कसे वेगवेगळे मार्गात विचारण्याचे ते बघायचं. म्हणून म्हटलं नमुने घ्यायचे आहेत आपल्याला बरोबर ना. एक्झाम्पल असे समजून घ्यायचे ते लक्षात घ्या. आता स्लाईड काय आपली भाजकाला सोबत घेऊन आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बरं भाजकाला प्रकरण रस्ता सोडला आहेत का आपण नाहीत. आपला मार्ग तोच आहे. आपण शिकतोय कसोट्या. आपण मार्ग चुकीचा धरलेला नाही आहेत. आपण त्याच ट्रॅकवर आहेत. ट्रॅक सोडलेला नाहीत. कसोट्यांना सोबत घेऊन जात आहे. हे चांगलं वारंवार लक्षात घ्या बरोबर आहे. तर आपला या ट्रॅकवरचा पुढच्या त्याला शिकायचं आहे. बेसिक टू ॲडव्हान्स. तिसरं लेक्चर हे कधीच मिस नाही करायचं यानंतरचं. याच्यातलं लक्षात घ्या का कारण ह्या मागच्या एक लेक्चर आणि हे दुसरं आजचं याच्या दोघांचं मिळून एक जे समायोजन असेल मोठ्या प्रमाणात ते तिसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात घ्या. ज्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे शाब्दिक उदाहरण असतील आणि अशा पद्धतीने आपल्या विभाज्यतेच्या कसोट्या हे प्रकरण आपल्याला कंप्लीट करायचं. लक्षात आलं. ओके. प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. पुस्तक कुठलं यूज करा पण संकल्पनांचा वापर तो या पद्धतीने जर तुम्ही केला तुम्हाला सेल्फ स्टडीमध्ये सुद्धा फायदा होईल. लक्षात घ्या बरोबर ना. कारण काही गोष्टी आपल्या घरी क्लिअर असेल तर बॅचमध्ये आपल्याला चांगलं समजेल ना. त्यासाठी सुद्धा आपल्याला या व्हिडिओचा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. लक्षात घ्या. सो आपल्याला एक ट्राय करायचं आहे बरोबर आहे. प्रामाणिकपणे ट्राय करायचं आहे. बघा पुढची संकल्पना आहेत आपली विभाजकांना सोबत घेऊन कशा पद्धतीने उदाहरणं विचारले जाऊ शकतात. त्याला एकच घेऊयात पहिल्यांदा. त्याचे ट्रॅक समजून घेऊ. रस्ते समजून घेऊ वेगवेगळे बरोबर आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल बघा आता 24 घेतो आहेत मी किंवा सोप्याकडून जायचं आहे म्हणून 15 घेतो आहेत. नीट लक्षात घ्या. आता 15ला घेतलं. पहिला क्वेश्चन होऊ शकतो या ठिकाणी. पहिला क्वेश्चन 15चे विभाजक. पहिला क्वेश्चन 15चे विभाजक काढा. हा एक असू शकतो. आता हा तर येणार नाहीत कारण आपले बहुपर्यायी प्रश्न असतात बरोबर ना. आपल्याला सविस्तर लिहायचं नसतं. सो त्यामुळं हा येणार नाही पण काढूनच पुढं जावं लागेल. म्हणून दुसरा प्रश्न असतो काढा किंवा विभाजक किती असं म्हणू शकतो आपल्याला बरोबर आहे. किंवा विभाजकांचा गुणाकार आपल्याला विचारला जाऊ शकतो किंवा आपल्याला बेरीज विचारल्या जाऊ शकतो किंवा किती. समजलं ना. म्हणजे 3 सब क्वेश्चन या ठिकाणी छोट्याकडून मोठ्याकडे लहानात लहान उदाहरणं म्हणजे आपल्याला जायचं आहे. बघा ना पहिला क्वेश्चन मग 15चे म्हणजे मला हे सगळं काढण्यासाठी 1 2 3 15चे विभाजक ते ॲटलिस्ट काढावं लागेल ना. मग 15चे विभाजक कुठले आहे. मग 15ला कुठल्या संख्यांनी भाग जातो. विभाज्यतेच्या ज्या पहिल्या लेक्चरमध्ये कसोट्या घेतल्या त्याचा वापर करूया. 1 भाग जातो. याला 3 भाग जातो राईट. याला 5 जातो आणि स्वतः 15 सुद्धा जातो बरोबर आहे. मग पहिला क्वेश्चन क्लिअर झाला तुमचा. विभाज्य
15चे विभाजक किती आहे या ठिकाणी 1 2 3 4 म्हणजे पहिलं आन्सर भेटलं किती आहे 4. दुसरा क्वेश्चन आहे विभाजकांचा गुणाकार म्हणजे 1 गुणेला 3 गुणेला 5 गुणेला 15. 15 5 75 राईट. 75 गुणेला 3 हे आपल्याला करायचं आहे. लक्षात आलं किती होईल 75 250 म्हणजे हा झाला या ठिकाणी गुणाकार म्हणजे 225. चुकू नये हा एक मेसेज डोक्यात नाही ठेवायचा. 15चा वर्ग 225 आला म्हणून झालं का बिलकुल नाही. हे लॉजिक या ठिकाणी लावायचं जस्ट आपण गुणाकार केला. हा दुसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन बेरजेचा म्हटलं आहे म्हणजे 1 + 3 + 5 + 15 20 झाले राईट. 20 झाले ना. 15 अधिक 5 20 20 आणि 3 23 आणि किती 24 म्हणजे हे झालं 24. म्हणजे असे छोटे मोठे प्रश्न आपले क्लिअर असले पाहिजे ज्यामुळे आपली पायाभरणी चांगली होऊ शकते. कळलं विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला काय शिकायचं होतं दुसऱ्या संकल्पनेमध्ये विभाजकाच्या संदर्भात जी प्रश्न येतात ती अशा स्वरूपाची असतात. साधारण इथं आकडे वाढू शकतात. बरोबर आहे. आकडे वाढू शकतात. ती मोठी असू शकतात लहान असू शकतात. त्याला आपल्याला यूज करायचं असतं. ठीक आहेत ना. जसं फॉर एन एक्झाम्पल अजून एखादं उदाहरण घेऊयात आपण. समजा 60च्या संदर्भात जर म्हटलं 60चे विभाजक आपल्याला काढायचे आहेत. लक्षात घ्या कसोट्या लावायच्या आहेत. कसोट्या आपण शिकलोय. 60ला 1 न भाग जातो 1 घेतला. 2 न भाग जातो 2 घेतला. 3 न भाग जातो कसोट्या माहिती आहे ना सगळ्या. 4 ने भाग जातो 5 ने जातो 6 ने 10 ने 12 ने 15 20 आणि 30 आणि 60 राईट. हे झाले 60चे विभाजक. अचूक विभाजक राईट. एकही नाही चुकला पाहिजे. स्वतःही असला पाहिजे आणि एक सुद्धा असला पाहिजे. बरोबर आहे राईट. अनावधानानं चुकलं तर त्याला कव्हर करा. लक्षात घ्या. बरोबर ना. बस शिकायचं आहे. 60चे विभाजक किती म्हटलं तर याची टोटल जे असेल ते 60चे विभाजकांची संख्या झाली. पहिला क्वेश्चन क्लिअर. दुसरा क्वेश्चन तुम्हाला बेरीज जर म्हटलं तर या सगळ्यांची बेरीज तुम्हाला करावी लागेल A to Z राईट. गुणाकार म्हटलं तर तुम्हाला गुणाकार करावा लागेल. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. आपण संकल्पना शिकतोय त्यासोबतच प्रश्नांची मालिकासुद्धा कंप्लीट करायची आहे. तर आपला हा कुठला कन्सेप्ट होता आत्ताचा कन्सेप्ट होता विभाजकांची संख्या काढणे, विभाजकांची बेरीज करणे, विभाजकांचा गुणाकार करणे, कसोट्यांच्या थ्रू विभाजकापर्यंत जाणे. तर आपली पुढची संकल्पना काय आहेत आता. पुढची संकल्पना तीसुद्धा कसोट्यांवर आहेत. तर आपण ती पाहूयात. बघा मित्रांनो आपण आत्ता या पुढच्या सेशनमध्ये म्हणजे आत्ता लगेच आपण पाहणारा व्यावहारिक उदाहरणं. मी पुन्हा सांगतायत बरं पुन्हा सांगतायत आपण सोप्याकडून कठीणाकडे जातो आहे. जी उदाहरणं छोटी मोठी आहेत. भाग देणे आणि जाणे ही गोष्ट या ठिकाणी क्लिअर झाली पाहिजे. त्यासाठी आपण घेतो आहे. जस्ट 1-2 व्यावहारिक उदाहरणं लगेच घेऊया. अजून पुढच्या संकल्पनेकडे आपण जाऊयात. तर या पुढच्या संकल्पनेमधला पहिला प्रश्न आहे बघा. 7.5 किलोग्रॅम लोणच्यामध्ये समजा प्रश्न आहे 7.5 किलोग्रॅम लोणच्यामध्ये 150 ग्रॅमची एक पिशवी अशा किती पिशव्या तयार होईल असं विचारलं आपल्याला. व्यावहारिक उदाहरणं भाग देणे आणि जाणे ही संकल्पना याच्यामुळे आहेत. लक्षात घ्या. एकूण किती आहेत. एकूण आहेत 7.5 म्हणजे 6750 ग्रॅम. क्लिअर आहेत. कारण 7.5 किलो म्हणजेच ना 6750 ग्रॅम राईट. यालाच म्हणतो आपण 7.5 किलोग्रॅम राईट. आता एका पिशवीचं वजन किती आहे किंवा एक पिशवी कितीची आहे. एक पिशवी या ठिकाणी आहेत 150 ग्रॅमची. त्यांनी विचारलं काय याप्रमाणे किती पिशव्या तयार होईल. मी परत सांगतो आहेत कारण हे कच्चे राहतात. आपले बारकावे क्लिअर असले पाहिजे म्हणून हे उदाहरणं घेत आहेत. बरोबर. कारण मी खूप विचार केला साधारण पहिल्या लेक्चरनंतरच विचार केला की म्हटलं 2 लेक्चरमध्ये हे होऊन जाईल. म्हणून विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की नाही असं नाही होणार. म्हणून मी याचे 3 लेक्चर तयार केले. लक्षात घ्या. तिसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे सगळं चांगलं अजून कठीण उदाहरणं पाहायला भेटतील. कारण विचार केला होता की हे नाही घेतलं तरी चालेल पण विचार असा केला जोपर्यंत भाग देणे आणि जाणे रेड्यूस करणे आहे, संख्यांना रेड्यूस करणे आहे, संक्षिप्त रूप देणे आहे. बरोबर ना. कुठल्या संख्येनं भाग जायचा, तिरपा गुणाकार आहे, संक्षिप्त रूप, हे जे वेगवेगळे कन्सेप्ट आहे बारकावे हे नाही घेतले असते आणि डायरेक्ट आपण मोठ्या उदाहरणाकडे गेलो असतो ना तर या ठिकाणी काही मित्रमंडळींची गफलत झाली असती. लक्षात घ्या. ती टाळण्यासाठी म्हणून मी मुद्दाम याचे 3 लेक्चर तयार केले. समजलं ना. ज्या लोकांना वाटत असेल की गड्या मला सोपं आहेत ओके इट्स ओके. तिसरं लेक्चर चांगलं बघा त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम असते. लक्षात आलं. बट बेसिक टू ॲडव्हान्स हा प्रवास मात्र आपल्याला सोडायचा नाही ते लक्षात घ्या. बरोबर आहे. तर काय एकूण पिशव्या अतिशय सोपं आहे. एकूण वेट किती आहेत 6750 राईट. एका पिशवीचं वजन किती आहे 150. म्हणजे एका पिशवीच्या वजनानं जर एकूण वजनाला भागलं तर आपल्याला किती पिशव्या तयार करता येईल हे आपल्याला सापडून जाईल. जस्ट तेच काढायचं आहे. 0 कट झाला बघा. 15 त्याला भाग जाईल. आपल्याला कसोट्या शिकायच्या आहेत ना शिकलोच आहेत आपण. मग 15नंच भाग देऊ ना डायरेक्ट. बघा 15 1 15 67 15 चौक किती 60 उरले किती या ठिकाणी 2 5 म्हणजे 2 उरले राईट. 15 चौक 60 आणि 75 15 5 किती 75 कारण 7 उरले होते. बरोबर आहे. एक्सटेंडली सॉरी 15 चौक 60 7 उरले 15 5 75 म्हणजे किती पिशवी तयार होतील या ठिकाणी 45. हे तुमचं काय असेल उत्तर असेल. मी परत सांगतो व्यावहारिक म्हटलं माझा शब्द मी शब्दामध्ये चूक नाही केली या ठिकाणी. मी मुद्दाम शब्द रचना शब्द मांडताना बोलताना प्रॉपर बोलतो आहेत.
याची मी जाणीवपूर्वक दखल घेतो आहे, कारण तुमची गफलत होऊ नये त्यासाठी लक्षात घ्या, कारण मॅसेज चुकीचं येऊन जाईल. आपण व्यावहारिक उदाहरणं पाहतो, व्यावहारिक उदाहरणं हे जमली पाहिजे लक्षात आलं, मग मोठी मोठी उदाहरणं आपल्याला चांगल्या पद्धतीने जमतील. असंच एक छोटंसं व्यावहारिक उदाहरण आपण लगेच घेऊयात. बघा पुढचा प्रश्न आहे. 42 मीटर लांबीची पट्टी आहेत, बरोबर आहे. एकूण किती ठिकाणी कापायची आहे? 6 ठिकाणी. अतिशय सोपं. मी परत सांगतो, व्यावहारिक उदाहरणं घेतो आहे. उदाहरणाची जुळवाजुळव सुरू आहेत, बरोबर ना. एक एक सामग्री आपल्याला तयार करायची आहे, मग मोठं काहीतरी आपल्याला करायचं आहे, बरोबर ना. बघा काय म्हटलं आहे, 42 मीटर लांबीची पट्टी जी 6 ठिकाणी कापल्यानंतर प्रत्येक तुकड्याची लांबी किती होईल? अतिशय सोपं आहे. जस्ट बघा एक्झाम्पल बघा. हा पेन आहे, बरोबर ना. मी जर याला एका ठिकाणी कापलं तर 2 तुकडे पडतील, 2 ठिकाणी कापलं तर 3 तुकडे पडतील. हा कन्सेप्ट डोक्यात घ्यायचा आहे आपल्याला. बऱ्याच वेळा चुकतं काय आपण लक्षात घ्या. एकूण लांबी किती आहेत? एकूण लांबी आहेत 42 मीटर. लक्षात आलं, 42 मीटर लक्षात घ्या. कापायचं किती ठिकाणी आहेत? लक्षात घ्या, 6 ठिकाणी कापायचे आहेत. लक्षात घ्या, 6 ठिकाणी कापायचे आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, घाईघाईत विद्यार्थी या ठिकाणी 42/6 करतात आणि न कळत त्याचं उत्तर 7 मीटर येतं. ऑप्शनमध्ये ते उत्तर पहिल्याच नंबरला असं लक्षात आलं ना, असतं. चूक होऊन जातं लक्षात घ्या. एकदा हातचा टिक झाला तुमचा की मार्क्स गेला, बरोबर ना. अशा वेळेस करायचं काय, घाई नाही करायची, समजून घ्या. इथं भागाकाराची संकल्पना आहेत, बरोबर आहे. भाग देण्याचे तुकड्यांची संकल्पना आहेत, लक्षात घ्या. भाग देण्यास म्हणजे काय, एक्झॅक्टली कमी करणे, त्याला लक्षात आलं. म्हणजेच जर मी 6 ठिकाणी कापले, जसं एका ठिकाणी कापलं तर 2 तुकडे पडले, 2 ठिकाणी कापलं 3 तुकडे पडतील, म्हणजे 1 तुकडा वाढेल ना, त्याच्या साहजिकच आहेत ना. म्हणजे या ठिकाणी 6 ठिकाणी कापायचे आहे, तेव्हा 7 तुकडे पडणार. लक्षात घ्या, किती तुकडे पडणार? 7 तुकडे पडणार, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक तुकड्यांची लांबी लक्षात घ्या. प्रत्येक तुकड्याची लांबी ही कशी असणार? जस्ट एकूण लांबी 42 भागेला किती? 7, कारण एकूण मेजरमेंट, एकूण माप, परिमाण भागेला तुकडे, म्हणजे 6 7 42 होते, म्हणजे 7 6 42, म्हणजे याचं उत्तर काय असेल? 6 मीटर असेल. समजलं? आता चांगलं 2 मिनटं, फक्त 1 मिनटं तरी मला ऐका नीट. आता आपल्याला जोडायचं आहे, लिंक वाईज जायचं आहे. मला जे सिरियस लोक ऐकत असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्यासाठी बोलायचं आहे, लक्षात घ्या. काही लोक दखल घेतील नाही घेतील हा भाग वेगळा आहे, पण जे दखल घेतील त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं, लक्षात घ्या. भागाकाराची संकल्पना आहे. आता काही प्रश्न तुम्ही पाहिले असतील, लक्षात. विभाजनाची संकल्पना आहेत, ते समजलं? विभाजनाची संकल्पना आहेत. समजा 3ऱ्या लेक्चरमध्ये याचे उदाहरणं असतीलच, तो भाग नाही. ही सिस्टीम तयार करायची, भागाकार, भाग देणे आणि जाण्याचे, बरोबर ना. काही संकल्पना अशा असतात की त्या शिकण्याच्या आधी त्याला फॉर्म्युले लागत असतील तर भाग वेगळा फॉर्म्युले लावून टाकायचे, बरोबर ना. पण जर त्याला व्यावहारिक पद्धतीने जर आपल्याला सोडवता येत असतील तर त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही त्याला आधी सोडवा. समजा 64 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेले, शब्द लक्षात घ्या, मी याची नाड थोडीशी वर जाऊन 64 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेले व बाजू पूर्णांकात असलेले चौरस सोडून आयात किती, असं जर म्हटलं ना, हा प्रश्न भूमितीच्या संलग्नित आहे असं वाटतं वरवर. थोडा स्ट्रॉंग लेवलचा प्रश्न आहे बघा, पण तसा नाही सुटत तो. तिथे सुद्धा विभाजनाची संकल्पना आहे. जसं मी या ठिकाणी भाग देणे म्हणजे 42चे अवयव शोधले ना एकंदरीत. बघा सायन्स हाती 42 हा भाग नथिंग आहे तुमच्यासाठी, मला माहिती आहे, सोपं आहे. बट हेच आपल्याला वापरायचे आहे. म्हणजे 64चा 8 64 होऊ शकते, 16 चौक 64 होऊ शकते, बरोबर आहे. हेच आपल्याला शिकायचं असतं. इथूनच आपल्याला पुढचा मार्ग भेटतो, लक्षात आलं. म्हणून ही सोपी उदाहरणंसुद्धा घेणे गरजेचं आहे. भाग देणे आणि जाण्याची संकल्पना शिकायच्या, मग असे सांगितल्याप्रमाणे. समजला हा व्यावहारिक प्रश्न? तर आपण पुढच्या प्रॅक्टिसकडे जाऊयात, लक्षात आलं. तर पुढचा प्रश्न आहेत बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहेत. इंटरलिंक तुम्हाला आधीच सांगितलं, बरोबर ना. हा प्रश्न साधारण फार महत्त्वाचा, लक्षात घ्या. 4ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या विचारल्यात आपल्याला. प्रश्न चांगला नीट वाचून घ्या, ठीक आहेत ना, बरोबर आहे. 4ने पूर्ण भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती, हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, बरोबर आहे. क्लिअर आहे? 4ने भाग जाणारी 3 अंकी संख्या किती, कसं वापरायचं, लक्षात घ्या. आता 4ने भाग जाणारी 3 अंकी संख्या, फर्स्ट ऑफ ऑल मी या ठिकाणी एक शॉर्टकट या ठिकाणी सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. पहिल्यांदा करायचं काय, एकूण 3 अंकी संख्या किती हे काढून घ्यायचं. आता काढणार कसं ते सगळ्यांना माहिती आहे, 900 आहेत म्हणून, बरोबर ना. कारण लास्टमध्ये 999 आणि इकडल्या 2 अंकीपर्यंत 999 मायनस म्हणजे 900 उरल्या. तर 4 अंकानं भाग गेला पाहिजे. मग ह्या 900लाच जर तुम्ही 4नं भागलं, 4 2 8, राईट, 1 उरला. परत 4 2 8 4 5 20, म्हणजे इथं 225. तर उत्तर निघालं तुमचं, निघालं. चांगलं लक्ष द्या बरं. उत्तर अशी घेणं देणं ठेवूच नका. मी परत सांगतो तुम्हाला, उत्तर निघालं, आनंद झाला, मजा आली, मला यायला लागलं, बरोबर आहेत, मला यायला लागलं, उत्तर निघालं, जमायला लागलं,
हवेत जाऊन फायदा नाहीत, लक्षात घ्या. संकल्पना समजून घ्या, ठीक आहेत ना. इथे निघालं, बरोबर आहेत. हा प्रश्न इंटरलिंक कसा होतो चांगलं लक्षात आहे, ठीक आहेत ना. अंकगणितीय श्रेणी, अंकगणितीय श्रेणी म्हटलं. ओके, श्रेणी असतात दोन प्रकारच्या, भूमितीय श्रेणी आणि अंकगणितीय श्रेणी, बरोबर. अर्थमॅटिकल आणि जॉमेट्रिक, बरोबर ना. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहिजे लक्षात घ्या प्रोग्रेशनमधले. त्या श्रेणीमध्ये सुद्धा सुटतो का हे सुद्धा आपल्याला पाहिजे लक्षात घ्या. 4 भाग जाणाऱ्या संख्या बघा, विश्लेषण बघा. जेव्हा 4 भाग जाणाऱ्या संख्येबद्दल हा बोलतो आहे, म्हणजे 4 भाग जाणाऱ्या संख्या ह्या 4-4च्या पटीतने वाढणार का? हो किंवा नाही? वाढतील ना. म्हणजे या ठिकाणी 4-4च्या पटीत वाढत असल्यामुळं श्रेणी नावाची संकल्पना तयार होईल, लक्षात घ्या. ऑब्व्हियसली तयार होईल. मग अशा श्रेणीमध्ये पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं हे आपल्याला या ठिकाणी मॅनेज करायचं. तर 4ने भाग जाणारी पहिली लहानात लहान संख्या 100 आहे, लक्षात घ्या. तिला ए म्हणतोय. ए म्हणजे 100, बरोबर ना. आता साहजिक आहे 4नंच भाग जाणार म्हणजे डिफरन्स 4 येईल, म्हणजे डी झाला तुमचा 4 डिफरन्स, राईट. लक्षात येऊन राहिलं ना. आणि तुम्हाला विचारलं काय 4ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती? काय विचारला आहे? एकूण संख्या किती? म्हणजे तुम्हाला n काढायचं आहेत, लक्षात घ्या. n म्हणजे नंबर्स किती आहेत ते, बरोबर ना. टोटल श्रेणीमधला भाग आहे, लक्षात घ्या. तो थोडं मी इंटरलिंक करून सांगतो त्याच्यासोबत, ठीक आहेत ना. ते काढायचे आहेत. आणि तुम्हाला या ठिकाणी पकडायचे आहेत, जसं पहिली 4ने भाग जाणारी 3 अंकी संख्या ही 100 होती, तशी 4ने भाग जाणारी 3 अंकी सर्वात मोठी संख्या तिला TN असं म्हणू, ती 996 आहेत. आता प्रश्न पडला असेल काही विद्यार्थ्यांना, कुठून आणले डायरेक्ट 996? तर सर्वात मोठी लक्षात घ्या. थोडं रफ काम या ठिकाणी करतोय. सर्वात मोठी 3 अंकी संख्या 999, बरोबर आहे. त्याच्या पुढे तर जाणार नाहीत. मग 4च्या कसोट्या मागच्या लेक्चरमध्ये मी शिकलोच आहे, तुम्ही शिकलेच आहेत. त्या 4नं कुठल्या संख्येला भाग जातं हे मी शोधलं कसोट्यांथ्रू, किंवा याला भाग दिलं तर जे बाकी उरले ते मायनस केले, त्याच्यातून 996 शिल्लक पडले असतील, बरोबर ना. ते आपल्याला पाहायचं, बरोबर आहे. जस्ट तुम्ही इथे जर 4नं भाग देऊन बघितला त्याला, 4 2 8 उरले, बरोबर. 1 9 4 चौक 16 झाले, बरोबर आहे. इथे किती घेतले? 3, परत 4 9 किती झाले? 36 झाले. म्हणजे उरले किती? 3. हे 3 याच्यातून मायनस केले तर बरोबर किती उरले? 996. म्हणजे ऑब्व्हियसली 996ला 4नं भाग जाईल, म्हणजे ही झाली शेवटली नंबर्स, लक्षात आलं. शेवटली तिला TN लक्षात आलं. आणि तुम्हाला पाहिजे किती? n म्हणजे एकूण संख्या. आता फॉर्म्युला असतो त्याच्यासाठी, TN = A + n - 1D. अंकगणितीय श्रेणीमधला nवे पद काढण्याचा हा फॉर्म्युला, लक्षात घ्या. कितवा पद? nवे पद, म्हणजे तेवढ्या क्रमांकाचं पद काढा, राईट. याच्यामध्ये 2 फॉर्म्युले असतात बेरजांचे सुद्धा, पण आपल्याला पहिला फॉर्म्युला यूज करायचा आहे, nवे पद काढण्याचा फॉर्म्युला, बरोबर आहे. आपल्याकडे nवे पद म्हणजे माहीत आहे 996, पण हे nव म्हणजे कितव्या क्रमांकाचं आहे हे जर माहीत झालं, तेवढ्या 4नं भाग देणाऱ्या संख्या असतील, बरोबर ना. जस्ट व्हॅल्यू पुटअप करा, लक्षात घ्या. TN म्हणजेच काय? 996, लक्षात घ्या. ए म्हणजे कोण? 100, राईट. प्लस n म्हणजे माहीत नाही, तोच तर काढायचा आहे. 1 डिफरन्स किती? 4चा, राईट. 996 बरोबर 100 प्लस 4 1 4n, राईट, मायनस 4 1 4. क्लिअर झालं सगळ्यांचं? या ठिकाणी 996 बरोबर 100 - 4 म्हणजे 96 प्लस 4n होईल, बरोबर ना. म्हणजे 4n = 996. हे मायनस इकडे जातात म्हणून 96 मायनस केले, म्हणजे 4n = किती होईल? 900. म्हणजेच 900 भागेला किती या ठिकाणी? 4. म्हणजे इथे सुद्धा तुमचं उत्तर किती येईल? 225. लक्षात ठेवायचं. अभ्यास हा परिपक्व आणि प्रगल्भ असला पाहिजे. परत सांगतायत, केवळ हे थातूर मातूर उत्तर झालं, लक्षात घ्या. मला माहीत आहेत, मला येतं, हवेत जाऊन सोडवलं आहे. आपण समजून घ्या बरं प्रामाणिकपणे. मला हे सुद्धा माहीत आहे, इंटरलिंक तयार करा प्रश्नांची, प्रश्नाला वेगवेगळ्या अँगलनं सोडून बघा. हे घरीच करू शकतो आपण, लक्षात घ्या. मी डायरेक्ट पेपरला जाईल, मी तिथे सगळं पहिलं होईल का? बिलकुल नाही. मी मागेवर बोलला, कारण मी तुम्हाला आधी सांगितलं, हे आपले लेक्चर जे आहेत किंवा माझे किंवा तुम्ही जे आता आपण पाहत आहेत ना, हे व्हिडिओवर जे शिकतायत हे थोडं वेगळ्या प्रकारचे, लक्षात घ्या. किंबहुना हे पहिल्यांदा तुम्ही पाहत असाल, बरोबर ना. कारण डायरेक्ट प्रश्न नाही घेत आपण ॲक्च्युअल बॅचमध्ये जे शिकतो हा लाईव्ह क्लास आहे एक प्रकारचा, असं समजून घ्या. इथं एक व्यवस्थित तुमची क्लिअर झाली पाहिजे, हा माझा नेहमी प्रयत्न आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे. जे काही देणं असेल ते 100% देण्याचा माझा प्रयत्न असेल. फक्त तुमचा प्रतिसाद चांगला असायला पाहिजे. व्यवस्थित नीट व्हिडिओ पहा, त्यावरचे सोल्युशन काढा, प्रश्न पहा, प्रॅक्टिस करा. आता ह्या सगळ्या प्रकरणाची साधारण 3रं लेक्चर झालं की टेलिग्रामवर हे याची लिंक याची PDF टाकून देईल मी, त्यामधून तुम्हाला याची उदाहरणं सोडवता येईल, बरोबर ना. असं सिक्वेन्स व्हायचं, लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला चांगला अभ्यास करता येईल. तर हा प्रश्न समजला. मी काय वापरलं बघा ना, प्रश्नाचं उत्तर निघालं डझंट मॅटर, ओके. बट मी काय केलं, मी त्याला श्रेणीमध्ये सुद्धा सोडून पाहिलं, बरोबर ना. असं आपल्याला इंटरलिंक तयार करता आलं पाहिजे. जसजसं आपण पुढं जाऊत ना, आपल्याला भरपूर अमेझिंग गोष्टी शिकायला भेटतात, लक्षात घ्या. ॲक्च्युली गणित हा अमेझिंग पार्ट आहे, सुंदर आहेत,
छान आहेत, शिकायला मजा येतं, पटलं ना. फक्त त्याला त्या पद्धतीने शिकायला पाहिजे, म्हणजे गणित आपल्याला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतो. ओके, तर आपण पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, 435 या संख्यांचे मूळ अवयव कोणत्या प्रकारचे आहेत. मी तुम्हाला ऑप्शन नाही दिले, मुद्दाम प्रश्नच घेतला आहे, तिथे लक्षात घ्या. 435 या संख्यांचे मूळ अवयव कोणत्या प्रकारचे आहेत. बरोबर आहे, आपण कसोट्या शिकतो त्याला वापरू. कोणाबद्दल बोलतो आहे प्रश्न? 435 बद्दल. लक्षात आलं, 435 बद्दल. यस, फॅक्टर काढायचे त्याचे. जे मूळ अवयव मगाशी काढलोत ना, ॲक्च्युली हा तिथे घेतला असता तरी चाललं असतं, पण लास्टमध्ये आपण याला याच्यासाठी घेतो बेसिक प्रश्न शिकता. इथे आपण ह्या थांबवूयात ह्या लेक्चरमध्ये. बरोबर ना, शेवटलं उदाहरण या लेक्चरमधलं लक्षात घ्या. 435चे प्रथम मूळ अवयव काढूया. तर पाहायचं कुठल्या लहानात लहान संख्येनं भाग जाईल. मी 5नं जाईल, मला माहिती आहे, कारण एकच स्थानी 5 आहे. मी कसोट्या लावून बघेल, 4 अधिक 3 7 आणि 5 12 होते. 3नं सुद्धा भाग जातो की नाही, मग मी 3 नाही देणार. लक्षात घ्या, 3 गुणेला 3 1 3, राईट. 4 1 उरला 13, 3 चौक 12, 1 उरला 3 5 15, 145 झाले. काय केलं, ज्यांना समजलं नसेल ना त्यांनी लक्षात घ्या, मी 3नं याला भाग दिला तेव्हा एवढे उरले, म्हणून एवढे गुन्हेला एवढे झाले. बरोबर आहे. परत 3 गुन्हेला आता कशानं भाग जाईल बघा. आता 5 आणि 4 9 1 10 होते, 3नं भाग जाणार आहे, आता 5नं भाग जाईल, राईट. मग मी 5नं भाग देतो. 5 किती, 5 14 असल्यामुळे 5 2 10, 4 उरले. 4 वर 5 ठेवले, 45 झाले. 5 9 किती, 45. तर या ठिकाणी किती उरले, 3 5 आणि 29. आपला प्रश्न काय होता, एक 435 या संख्येचे मूळ अवयव कोणत्या प्रकारचे असतील किंवा कशा प्रकारचे असतील. तर साधारण ऑप्शन काय असतात त्याचे बघा. सर्व सम असणार, दुसरं असते सम आणि विषम असणार, तिसरं सर्व मूळ असतील किंवा जे अशा पद्धतीचं असतात. आता पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात येईल ना, एकतर सर्व 3 5 कोणते, सर्व मूळसुद्धा आहेत, सर्व विषमसुद्धा आहेत. समजलं. तर हा आपला शेवटचा प्रश्न होता या लेक्चरचा. तर चांगलं नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण विभाज्यतेच्या कसोट्या शिकताय, या पद्धतीनं सगळं सिरीज वाईज पहा. अतिशय महत्त्वाचे प्रकरण आहे. जसजसं आपण पुढे जाऊयात, उदाहरणाची लेवल आणि काठिण्य पातळी वाढत जाईल. बरोबर ना, शिकण्याची सुद्धा मजा येईल. बघा बरं, जे लोक आधीपासून पाहत आहेत ना त्यांना भविष्यात शॉर्टकट चांगले समजतील. का, कारण मी जे शॉर्टकट उद्या प्रोव्हाइड करेल तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये, जे भविष्यात मोठमोठ्या प्रकरणामध्ये आपल्याला यूज करायचं आहे, ते शॉर्टकट हे कुठलेच नसतील. ते डायरेक्ट जे आपण इथं आत्तापर्यंत शिकलो असू ना त्यालाच तिथे वापरायचं. लक्षात घ्या. माझा शब्द काय होता तुम्हाला, गणिताने गणिताला प्रदान केलेल्याच संकल्पना यूज करायच्या, ज्या तिथेच जन्माला आल्या तिथेच आपल्याला वापरायच्या. समजलं ना. कुठून ओढून ताडून बाहेरून शॉर्टकट आणण्याची गरज नाही गणितामध्ये, तिथेच तयार होतात ॲटोमॅटिक. अतिशय सोप्या लेवलचे शॉर्टकट तयार होतात. बघा, अभ्यास करताना डोक्याला ताप नाही लावून घ्यायचा आहे. बरोबर ना, भारामार नाही करून खूप साऱ्या गोष्टी डोक्यात नाही ठेवायच्या. अतिशय संक्षिप्त स्वरूपातला अभ्याससुद्धा आपल्याला खूप मोठं योगदान देऊ शकतो. बरोबर ना, आपल्या यशामध्ये. ओके, तर आपल्याला त्याला फॉलो करायचं आहे. सर्वांनी मन लावून हे लेक्चर ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. पुढच्या लेक्चरसाठी तयार राहा.